ते तसे ते योगी होते स्वतः, त्यामुळे देवीसमोर उभं राहिल्यानंतर प्रत्यक्ष देवी उभी राहिली त्यांच्यासमोर. तिथं चिन्मय रूप विवेकानंदांनी बघितलं आणि हात जोडले, म्हणजे मूर्तीपूजेला विरोध करणारे त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. हिंदू म्हणून घ्यायला ह्याचं किमान प्राप्त्यर्थ काय किंवा किमान व्याख्या काय असावी? त्याग. त्याग ही हिंदुत्वाची व्याख्या आहे. मी अन्न का सेवन करतो? पोट भरावं म्हणून, जिभेला तृप्ती मिळावी म्हणून, की मला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून. जो ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून अन्न सेवन करतो तो वेगळं अन्न सेवन करतो. जो केवळ पोट भरावं म्हणून अन्न सेवन करतो त्याचं अन्न वेगळं असतं, आणि तो जेवळ जिव्हा तृप्ती करण्यासाठी अन्न सेवन करतो त्याचं अन्न वेगळं असतं. आपण अन्न का सेवन करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या स्तरावर आणून ठेवलेली आहे जी कठीण आहे. हिंदू धर्माने, तुमच्या धर्माने तुम्हाला सगळीकडनं काढून त्या ठिकाणी आणून ठेवतं ते तुम्हाला, की जिथे प्रत्येक गोष्ट कठीण होऊन बसते, आणि तीच तुम्हाला करायची, हीच तुमची हिंदू म्हणून ओळख आहे. नरोत्तम होता. तो म्हणतो की मला ही ध्यानधारणा शक्य नाही देवा, तू काहीतरी दुसरं सांग. आणि दुसरं करून सुद्धा मला काय उपयोग होईल त्याचा? मला भगवत प्राप्ती होईल का? समजा भगवत प्राप्ती होण्याआधीच मी जर का देह ठेवला, कारण ही प्रोसेस खूप मोठी आहे असं तूच सांगितलंस मला. मग ही एवढी मोठी प्रोसेस असताना माझ्या जीवाचा भरोसा काय? मी जर का माझा देह ठेवला तर मग काय होईल? मी एवढी साधना केली त्याचं काय होईल? म्हणून त्याची काळजी करू नकोस. तुला मी उत्तम अशा परत ज्याने पहिली, दुसरी, तिसरी अशी प्रगती केली आहे, तिसरीत गेला, मेला, तर पुन्हा जन्म घेईल, तर त्याला मी परत पहिलीत ॲडमिशन नाही देणार. आता त्याची ॲडमिशन चौथीत होईल ह्या जन्मामध्ये. स्वामी विवेकानंदांना रात्री झोपताना असे ते झोपले, असं मान टेकली की त्यांच्या भ्रूमध्यामध्ये एक प्रकाशबिंदू त्यांना दिसायचा. थोड्या वेळाने तो प्रकाशबिंदू पूर्ण त्यांचा चेहरा व्यापून, त्यांचं शरीर पूर्ण व्यापून टाकायचा, आणि त्या ट्रान्समध्ये त्यांना झोप लागायची. सकाळी ते त्या प्रकाशाचं आवरण काढून जागे व्हायचे, आणि त्यांना असं वाटायचं की ही एक कॉमन गोष्ट आहे, ही प्रत्येक मुलाच्या बाबतीत घडतेच असं त्यांना वाटायचं. असं का? कारण त्यांच्या आधीच्या जन्मात भरपूर योगसाधना झालेल्या आहेत, आणि आता त्यांचं फायनल म्हणजे ते BComला ॲडमिशन घेतले आता त्यांनी, त्यामुळे त्यांना लहानपणीच BComचं सगळं येतं आहे. ध्यानधारणेमध्ये भरपूर वर्ष तपश्चर्या करून जी अवस्था योगी लोकांना साध्य होते ही त्यांना 5व्या वर्षी साध्य झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की आता मी ह्याच्यामध्ये काय करू, आता ते त्या ह्याच्यामध्ये होते आणि त्यांनी पुन्हा त्यांचा मार्ग मोकळा करून घेतला. आता मला पण त्याच मार्गाला जायचं आहे, आणि माझ्याकडे काही पूर्वसंस्कार नाही आहे, आणि मला मोक्षमार्गाकडेच जायचं आहे. पण मोक्षमार्गाकडे जाण्यासाठी मी एवढा विरक्त नाही आहे की मी विवाह न करता आणि संतती उत्पन्न न करता मोक्षमार्गाकडे जाऊ शकीन, एवढा मी विरक्त नाही. कारण जर का मी विरक्त नसेन आणि मी घरदार सोडून मोक्षमार्गाकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझ्या मनात स्त्रीची इच्छा उत्पन्न झाली तर अधिक पतन होईल. यासाठी मी विवाह करणं मला स्वतःला आवश्यक वाटतं. मग मी विवाह करणार, विवाह केल्यानंतर मी संतती उत्पन्न करणार, कारण ती देखील मला आवश्यक वाटते, आणि मग
माझी कर्तव्य, गृहस्थाश्रमातली कर्तव्य पूर्ण करून मी मोक्षाचा मार्ग तिकडे जायचा प्रयत्न करीन, असं आहे. हे सगळं करत असताना माझ्या पूर्वकर्माप्रमाणे मला जो त्रास व्हायचा आहे तो होणारच आहे. ज्योतिषाकडे जाऊन मला कळेल की हा त्रास मला वाढून ठेवलेला आहे. मला जर का जाणून घ्यायचं नसेल तर ते देखील मला फ्री विल आहे की मला जाणून नाही घ्यायचं माझ्या नशिबात काय, आणि माझी पूर्ण तयारी आहे की जे काही माझ्यावर आघात होईल तो मी सोसू शकेन, म्हणजे सोसीन. पण जर का मी आघात सोसत राहिलो अननोन, तर मी अधिक मागे मागे जात जाईन माझ्या जिथे मला पोचायचं आहे. म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं, मग उपाय करणं हा अजून पुढचा विषय झाला. बरोबर आहे. होम हवन करून उपाय करणं हा अजून पुढची गोष्ट. पण हे संकट येणार आहे हे जर का मला कळलं तर काय फरक पडतो ते सांगतो. की एखादी ब्लॅक रूम आहे आणि तुम्हाला हातपाय बांधून ठेवलेलं आहे आणि डोळे पण बांधलेत, आणि बाहेर 2-4 माणसं आहेत, त्यांची जेव्हा तार सटकते तेव्हा ते आतमध्ये येऊन तुम्हाला काठीचा फटका मारून निघून जातात. असं एक तुम्हाला डार्क रूममध्ये तुम्ही आहात की बाहेर 3-4 सटक माणसं बसलेली आहेत, आणि जेव्हा त्यांच्या मनात येतं तेव्हा ते तुम्हाला येऊन फटका मारून जातात. ह्याच्यामध्ये जर का मी एक बदल, फटका तर तुम्हाला पडणारच आहे, पण ह्याच्यात जर का मी एक छोटासा बदल केला की जी डार्क रूम आहे तिथे लाईट लावला आणि तुमच्या डोळ्यावरची पट्टी उघडली, तर तुम्हाला दार उघडून आत येणारा माणूस दिसेल आणि तो कुठे फटका मारतोय हे कळेल. तर तुम्ही तेवढे ॲबडोमिनल मसल तरी तुमचे टाईट करू शकता की इथे फटका मारणार आहे, तर आवरून घेतलं. आता दिसत असताना पडलेला फटका आणि आंधळेपणात असलेला पडलेला फटका ह्याच्यात भेद आहे की नाही? ह्याच्यात भेद आहे. भेद फटक्यात नाही आहे, तुमच्यावर होणाऱ्या त्याच्या प्रभावामध्ये त्याचा भेद आहे. तुम्हाला त्याचा किती त्रास होईल ह्याच्यात भेद आहे निश्चित. माहिती असताना झालेला आघात हा कमी त्रास देईल माहिती नसताना झालेल्या आघातापेक्षा, आणि तेवढं तुमचं मन स्थिर राहील. तुम्हाला काय साध्य करायचं आहे? मन स्थिर ठेवायचं आहे. ठीक आहे, तो आलेला दिसला, आता तुम्ही आधीच मन स्थिर केलं, आता फटका पडणार आहे, आपण शांत चित्ताने तो सहन करायचा. पण जर का तुम्ही तिथे एका ध्यानात असाल आणि हासभास नसताना एकदम फटका पडला तर तुमची लिंक तुटेल आणि तुमचा पुढे जाण्याचा मार्ग थोडा अवरुद्ध होईल. तीही जर का तुमची तयारी असेल की मी कितीही वेळा मागे आलो तरी चालेल, मला 8 नाही 80 जन्म लागले तरी चालतील, मला मोक्षापर्यंत जायला काय माझी घाई नाही आहे, मग मी ज्योतिष नाही बघणार. नाही, मी स्वतंत्र आहे ज्योतिष न बघण्यासाठी आणि तरी देखील मोक्षाच्या मार्गावर स्थिर राहण्यासाठी. सगळे संत तसेच होते. संतांनी कुठे ज्योतिष बघितलं? ज्योतिष तर सामान्य माणूस बघतो. ओशोंना विचारलं की तुम्ही म्हणता मी एक सामान्य माणूस आहे आणि तुमच्याकडे एवढ्या रॉल्स रॉईस आहेत, ह्याचं काय गणितपणे जमत नाही. म्हणे बरोबर आहे, मी सामान्य माणूस आहे म्हणूनच माझ्याकडे असलेल्या रॉल्स रॉईसचा मी आनंद घेऊ शकतो. मी जर का संत असतो तर मला त्याचं कौतुक वाटलंच नसतं. तुम्ही जर खऱ्या अर्थाने मोक्षाच्या मार्गावर असाल तर उलट चांगलं आहे की ज्योतिषाच्या मार्गाला न जाणं. पण जर तुम्हाला आपल्या कुटुंबाची आणि ह्याची काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही काळजी करणारे कोणीही नाही, तुमच्यामुळे तुमचं कुटुंब चालतंय हा तुमचा भ्रम आहे. पण ज्याला काळजी वाटते तो बिचारा आपला ज्योतिष बघतो. एक गोंदवलेकर महाराजांना एकाने आमंत्रण घेऊन गेला, महाराज माझ्या मुलीचं लग्न करतोय तर या. म्हणाले लग्न करतोयस? मग इतके दिवस का नाही केलंस? म्हणून नाही समजलं नाही. नाही, तू लग्न करतोयस ना तुझ्या मुलीचं, मग इतके दिवस का नाही केलंस? नाही, ते स्थळं येत नव्हती, पत्रिका जमत नव्हती. मग लग्न होतंय म्हणून सांग. तू नाही करत आहेस लग्न तुझ्या मुलीचं, तुझ्या मुलीचं लग्न होण्याची आत्ता वेळ आली आणि म्हणून ते होतंय, ती देवाची कृपा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं अजिबात वाटण्याची गरज नाही की माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं कसं होईल, सगळं देव चालवत असतो.
सगळं तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा. पण आपलं एक कर्तव्य असतं कुटुंबाप्रती. असं देव चालवतं म्हणून आपण त्यांना घरी राशन पाणी आणून द्यायचं बंद नाही करत, त्यांना त्यांचे पैसे पुरवण्याचं बंद नाही करत, त्यांना हवं ते देतो. त्याच कर्तव्य भावनेतून आपण पत्रिका बघतो. त्या व्यतिरिक्त त्या पत्रिका बघण्याला फारसं आपण आयुष्यात स्थान देऊ नये. आणि द्यावं पण तेवढंच द्यावं, आणि अजिबात द्यायचं नसेल तरी पण तुम्ही स्वैर आहात. अच्छा. कारण हा प्रश्न मी अशा मुद्दाम विचारला यासाठी की ज्योतिषाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने, आता तुम्ही जसं सांगतायत तर लग्न झाल्यावरती घरच्यांनी अरे मूळबाळ करच, ते एका वर्षाने करच, किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर आणि त्यांना विचार की तुम्ही का सांगताय, तर त्यांचं आता वैयक्तिक असेल आणि कोणी सांगितलं की बाबा मला नातवं बघायचं इच्छा आहे, ठीक आहे, समजू शकतो. पण ते धर्माच्या आधारे सांगतात. आता हे आमच्या पिढीला कसं कळणार की ह्या धर्माच्या आधारे हे बरोबर आहे आणि हे बाबा माझ्या वडील किंवा कोणाचे कोणी सांगतंय ते त्यांनी त्यांच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून सांगितलं किंवा त्यांची इच्छा आहे फक्त, ह्याला शास्त्राचा आधार काही नाही आहे. ह्याचं कसं काय कळणार, ह्याचा डिफरन्स कसा कळणार आमच्यासारख्या? तुम्हाला हिरण्यकशिपू माहिती आहे? हो. हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद, तो त्याच्या जीवावर उठला होता. का उठला होता? कारण तो हरिनामाचा जप करत. कारण हिरण्यकशिपू अमर झाला होता. अच्छा. त्याला त्याची कंटिन्युटी चालवण्यासाठी, लिगेसी चालवण्यासाठी मुलाची गरज नव्हती. म्हणून त्याच्या विरोधात जाणारा त्याचा मुलगा असला तरी तो त्याच्या जीवावर उठला होता. मी तर अजून हजारो वर्ष जगणार आहे, माझा मुलगा माझी परंपरा पुढे चालू ठेवेल अशी मला गरज नाही. आपले कुळाचार असतात, आपल्या घरी आपले देव असतात, शाळीग्राम असतात, स्फटिक असतात, नर्मदेश्वर असतात, अन्नपूर्णा असते, आणि ह्या देवांना आपण आपल्या घरात स्थापित केलेलं असतं. आणि सुरू केलेली परंपरा ही उच्छिन्न व्हावी, म्हणजे तिचा ऱ्हास व्हावा असं कोणालाही वाटत नाही. त्यांना असं वाटतं की ह्यांची पूजा अशीच होत राहावी. ह्यांचे जे कुळाचार आहेत, आपलं जे कुलदेव आहे, त्यांच्या दर्शनाला दरवर्षी आपल्या घरातनं कोणी ना कोणीतरी जात राहावं. आपले जे पितर आहेत त्यांना पिंडदान करणारा कोणी ना कोणीतरी पुढे होत राहावा. कारण गीतेमध्ये म्हटलेलं आहे, पतंती पितरो ह्येषाम लुप्त पिंडोदक क्रिया. यांच्या पितरांचं पतन होईल का? कारण पिंडोदक क्रिया लुप्त होतील. पिंडोदक क्रिया लुप्त कशा होतात त्याची बरीच कारणं सांगितलेली आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे संततीच नसणं, पुढे वंशच न वाढणं. वंश नाही वाढला की पिंडोदक क्रिया होत नाही. मी म्हणेन मला एक मुलगी आहे, बस मला एक मुलगी बस झाली, मला आता काय नको. मग माझ्या घरात देव आहेत. कालांतराने काय होतं, ती मुलगी मोठी होते, मोठी झाल्यानंतर तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर तिला नातवंड होतात, त्याच्यामध्ये मी माझा मन रमवतो. मग माझं वार्धक्य येतं. वार्धक्य आल्यानंतर मग प्रश्न पडतो की अरे घरामध्ये शाळीग्राम आहे, आता मी गेल्यानंतर त्याची पूजा कोण करेल? जावई म्हणतो मी करतो पूजा. मग जावई तो शाळीग्राम घेऊन जातो आणि त्याला जेवढं शक्य होतं तेवढं तो करतो. नंतर तो पुन्हा कुठल्या तरी गुरुजींना विचारतो आणि तो शाळीग्राम विसर्जन करून टाकतो. बरोबर आहे ना? परंपरेसाठी तुम्हाला तुमचा मुलगाच कामाला येतो. मुलगी, जावई, मुलीचा मुलगा वगैरे कोणी उपयोगाचे नसतात. हां, परंपरा का चालू ठेवायची हे जर का तुम्हाला स्पष्ट असेल तर परंपरा चालू ठेवण्याचा दुराग्रह करा. माझं जर का माझ्या मुलाने असा निर्णय घेतला की तो विवाह नाही करणार आणि आसक्ती पण नाही ठेवणार स्त्रीमध्ये, संसारामध्ये, आणि तो त्याचं उर्वरित जीवन अनासक्त वैराग्याच्या ह्याच्यामध्ये व्यतीत करणार आहे, तर मी त्याचं स्वागत करतो. मी त्याचं स्वागत करतो. चांगलं आहे, तू कुळाचा उद्धार कर. परंपरा चालू ठेवण्यासाठी कुळाचा उद्धार चालू ठेवण्यापेक्षा कुळाचा उद्धार कर, हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. अच्छा, तू संन्यास स्वीकार. हे गृहस्थाश्रमाचा त्याग कर, संन्यासाश्रमाचा अवलंब कर.
जे कोण तुझी परंपरा असेल त्या मठामध्ये जाऊन वास्तव्य कर. कारण विवेकानंदांना संन्यास घ्यायचा होता. मागाशी मी एसटीचं उदाहरण दिलं ना, ते उदाहरण विवेकानंदांचं आहे. म्हणजे विवेकानंदांच्या आयुष्यात ते घडलंय. त्यांना संन्यास घ्यायचा होता, पण चुलता इस्टेटीवर टपला होता. मोठा भाऊ उपयोगाचा नव्हता. आई वृद्ध होती. मग आता जर का चुलत्याने इस्टेट हडप केली तर आईचं उर्वरित आयुष्य कसं जाणार? जर का मी तिच्याजवळ नसेल, मोठ्या भावाचा उपयोग नाही, मलाच तिच्याजवळ थांबणं आवश्यक आहे आणि मला तर घ्यायचं आहे संन्यास. आता मी काय करू? ते रामकृष्ण परमहंसांकडे गेले. परमहंस म्हणाले, अरे मला काय सांगतोस, आईला सांग. आई म्हणजे दक्षिणेश्वर काली, ती देवी जिचे रामकृष्ण परमहंस रोज पूजा करायचे. ते पुजारी होते दक्षिणेश्वर कालीचे. आईला जाऊन सांग. विवेकानंद म्हणाले, छे छे, तुम्ही मी मूर्तीपूजेचा विरोध करणार आणि तुम्ही मला तिच्यासमोर द्यायला सांगताय. अरे तू तुझा मूर्तीपूजेचा विरोधाचा झेंडा सगळ्यांना दाखव, पण तुझ्या घरापुरतं एक दिवस तुला मूर्तीसमोर जायला काय फरक पडतो? तुझ्या संन्यासासाठी जा ना तू. तर ठीक आहे. ते गेले. ते तसे ते योगी होते स्वतः. त्यामुळे देवीसमोर उभं राहिल्यानंतर प्रत्यक्ष देवी उभी राहिली त्यांच्यासमोर. तिथं चिन्मय रूप विवेकानंदांनी बघितलं आणि हात जोडले. म्हणजे मूर्तीपूजेला विरोध करणारे त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले आणि देवीने विचारलं, काय हवे बाळा? हे एकदम अशा त्या एकदम ध्यानमग्न अवस्थेमध्ये म्हणाले, मला ज्ञान हवं, मला वैराग्य हवं. काय मागणी केली त्यांनी? मला ज्ञान हवं, मला वैराग्य हवं. देवी म्हणाली, तथास्तु. हे परत आले. आल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, काय झालं? अरे बापरे, ते इस्टेटीचा निकाल माझ्या बाजूने लागायला पाहिजे असं मागायचं होतं आणि मी काय मागितलं? ज्ञान वैराग्य. ते म्हणाले, तुला देवाची तुझ्यावर कृपा आहे म्हणून योग्य ती मागणी करण्याची बुद्धी तुला झाली. तू ज्ञान आणि वैराग्य मागितलंस. याचा अर्थ आता देवी तुला ज्ञान आणि वैराग्य मिळण्यासाठी जी जी अनुकूल परिस्थिती तुला आवश्यक आहे ती ती उपलब्ध करून देईल. कारण जर का घरची केस तुझी पेंडिंग राहिली तर तुला ज्ञान आणि वैराग्य मिळणार नाही. म्हणून देवी आधी त्याचा निकाल लावेल, तुला घरातनं बाहेर काढेल, तुला माझ्याकडनं संन्यास दीक्षा दिववेल आणि तुला ज्ञान वैराग्य निर्धोक मिळेल. पण तू जर का घराचा निकाल लागू दे अशी मागणी केली असतीस तर देवीने तेवढंच केलं असतं. पण पुढे ज्या कारणासाठी तुला घराच्या केसचा निकाल तुझ्या बाजूने लागायला हवा आहे असं वाटतंय, ते जे कारण आहे ते तुला प्राप्त झालंच असतं असं नाही. त्यामुळे आपले उद्देश हे आपल्यासाठी स्वच्छ असले पाहिजे. आपल्या पालकांचे उद्देश काय आहेत, कशासाठी आहेत, आपण काय जगतोय, आपण कशासाठी जगतोय, हे आपले उद्देश स्वच्छ पाहिजेत. ते जर का स्वच्छ असले तर मग काही त्रास होत नाही, काही द्विधा मनस्थिती होत नाही. आपला हे आपण प्रिसाईज राहतो, आपण प्रिसाईज राहतो आपल्या ह्याच्यामध्ये. अच्छा. मग आता प्रश्न हा उरतो की आता तुम्ही जसं, कारण तुम्ही जसं सांगितलं की धर्माच्या दोन्हीकडे लिहिलेलं आहे. ज्यांना सांसारिक हे रित्या जायचं आहे तो पण एक हा सांगितलं आहे, ज्यांना दुसऱ्या पद्धतीने जायचं आहे त्याला. हे एक फक्त ह्याच्याबद्दलचं उदाहरण झालं. ह्याच्या अनेक उदाहरणं असतील, आपल्याला जास्त माहिती असेल तर. मग आपला म्हणजे हिंदू म्हणून घ्यायला ह्याचं किमान प्राप्त्यर्थ काय किंवा किमान व्याख्या काय असावी? त्याग. अच्छा. त्याग ही हिंदुत्वाची व्याख्या आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जेव्हा, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याग सांगितलेला आहे. काम्य कर्म केल्यानंतर सुद्धा त्या कर्माचा त्याग करायला सांगितलेला आहे. 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या
एक वाक्य आहे, त्यागाच्छांतिरनंतरम, की आधी तुम्ही अभ्यास करा, अभ्यासापेक्षा जास्त महत्त्वाचं ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा महत्त्वाचं कर्म आहे, आणि कर्मापेक्षा महत्त्वाचा त्याग आहे. तुमचं सगळं जीवन हे त्यागाने भरलेलं आहे. त्याग जर का हिंदुत्व, सनातन संस्कृती म्हणजे त्याग. तुम्ही बाप होता, तुम्ही आई होता म्हणजे तुम्ही त्याग करता. तुम्ही मुलगा होता म्हणजे तुम्ही त्याग करता. तुम्ही गुरु होता म्हणजे तुम्ही त्याग करता. कुठल्या तरी गोष्टीचा, तुमच्या आवडत्या गोष्टीचा, तुमच्या आसक्तीचा, तुमच्या सुखाचा त्याग करणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आणि त्यानेच तुम्ही उत्तम काहीतरी पुढे जन्माला घालू शकता. म्हणजे जन्माला म्हणजे मूल नाही, मूल पण केवळ मूल नाही, जे काही विचार असतील, जे काही तुमची परंपरा असेल, ही तुम्ही त्यागाच्या भावनेतूनच जन्माला घालू शकता. आपल्या या संस्कृतीमध्ये एक उपनिषद आहे, म्हणजे बरीच उपनिषदं आहेत, त्याच्यामध्ये ईशोपनिषद आहे. ईशोपनिषदामध्ये वाक्य आहे, तेन त्यक्तेन भुंजीथः, की भगवंताचं हे सगळं विश्व भगवंताचं आहे आणि त्याचा त्यागभावाने भोग घ्या, असं म्हटलेलं आहे. की भोगभावाने भोग घेऊ नका. भोग घेणं हे कर्तव्य म्हणून भोग घ्या. मी अन्न का सेवन करतो? पोट भरावं म्हणून, जिभेला तृप्ती मिळावी म्हणून, की मला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून. जो ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून अन्न सेवन करतो तो वेगळं अन्न सेवन करतो. जो केवळ पोट भरावं म्हणून अन्न सेवन करतो त्याचं अन्न वेगळं असतं. आणि तो जेवळ जिव्हा तृप्ती करण्यासाठी अन्न सेवन करतो त्याचं अन्न वेगळं असतं. आपण अन्न का सेवन करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. जर का पेट्रोल म्हणजे गाडीची टाकी भरायची आहे, रिकामी आहे म्हणून भरायची, असं जर का असेल तर पाणी पण भरा. बरोबर की नाही? एक उद्देश झाला. दुसरा उद्देश, गाडी पडली पाहिजे पण पैसा पण नाही खर्च झाला पाहिजे. मग नॅप्था म्हणजे नॅप्थॅलिन किंवा रॉकेल हे भरा. गाडी चालेल पण इंजिनची वाट लागेल. पण ज्याला गाडी छान चालवायची तो पेट्रोलच टाकतो गाडीमध्ये. त्याच्याने गाडी पण चांगली चालते, आवाज पण जास्त येत नाही, धूर पण जास्त निघत नाही आणि तुम्ही पण इच्छित स्थळी पोचता. तर तो जो आता ते टाकण्यासाठी ते कठीण आहे. पाणी टाकण्यापेक्षा किंवा रॉकेल टाकण्यापेक्षा पेट्रोल टाकणं कठीण नाही का? कारण जास्त पैसा खर्च होतो. मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या स्तरावर आणून ठेवलेली आहे जी कठीण आहे. हिंदू धर्माने, तुमच्या धर्माने तुम्हाला सगळीकडनं काढून त्या ठिकाणी आणून ठेवतं ते तुम्हाला, की जिथे प्रत्येक गोष्ट कठीण होऊन बसते आणि तीच तुम्हाला करायची, हीच तुमची हिंदू म्हणून ओळख आहे. माझं उदाहरण सांगतो. माझे वडील गेले, त्यानंतर मी लहान होतो आणि तेव्हा मी श्राद्ध करायचो घरी माझ्या वडिलांचं. तर तेव्हा मला काही कळत नव्हतं. आईच गुरुजी बघायची आणि ते गुरुजी यायचे घरी, त्यांना आईच दक्षिणा द्यायची माझी आणि सगळं श्राद्ध व्हायचं. नंतर मी पौरोहित्य शिकलो, मी पौरोहित्यात आलो. मग ते गुरुजी तर ते आमचे जे आधी यायचे तेच होते. त्यांना विचारलं, गुरुजी दक्षिणा किती? ते म्हणाले, असे झोपड्यावर बसले होते, 150 रुपये दक्षिणा ते. तर मी म्हटलं, अगं आई ते 150 रुपये दक्षिणा मागतायत. म्हणजे मग आई म्हणाली, दे. मग म्हटलं, 150 कशी देऊ? मी बाहेर जातो तर मी 500 रुपये घेतो आणि ह्यांना मी 150 रुपये देऊ? म्हणजे ही जुनी गोष्ट आहे. मग ती म्हणजे, अरे ते 150 मागतायत ना, मग तू 150च दे. म्हटलं नाही, मी जर का, मला आता कळून चुकलं आहे की 150 रुपये ही आत्ता नाही चालणार. मी जर का बाहेर काम करून 500 घेतो आहे तर मी ह्यांना पण 500 देणार. मग झालं, तिथे एक हे आलं. मग नंतर ते कालांतराने ते गुरुजी गेले. मग मला दुसरे गुरुजी बघायला लागले. मग मी श्राद्धाची सगळी तयारी करायचो. मग आईवरती नाही, मग मी पौरोहित्य करतो की नाही, तू भटजी आहेस की नाही. मग घरात काय म्हणाले, आता तू हे सगळं बघ. मग आई काय करायची, रानकेळ पण आणायची. मला कळलं की रानकेळ चालत नाही. मग मी ती चांगली गावठी केळ बघून आणायचो. दर्भ काय, दर्भ माझ्याकडे असतातच. मग मला अजून कळलं की नाही, हिरवे दर्भ श्राद्धाला सर्वश्रेष्ठ. मग मी जाऊन तिथे नदीकाठी जायचो, बेटावर जायचो म्हणजे जातो आणि ते दर्भ काढून आणतो. मग अजून मला वाचन केल्यानंतर कळलं की उद्धृतोदक
हे श्राद्धासाठी श्रेष्ठ असतं. उद्धृतोदक म्हणजे आपण हाताने शेंदून काढलेलं पाणी. मग मी राहतो कुंभाराळीमध्ये आणि ब्राह्मणाळीमध्ये एका ठिकाणी विहीर आहे. मग मी तिथे जातो मोठ्या 2 हांडे घेऊन आणि तिकडनं विहिरीने ओढून पाणी काढतो आणि एक हंडा आईला आणून देतो, म्हणजे बायकोला, की हा स्वयंपाक कर, आणि एक हंडा मला ठेवतो विधींसाठी. मग मला कळलं, अजून जेवढं मला त्यातलं कळत गेलं तेवढं मला तेच काम करणं कठीण होत गेलं. त्याचा स्तर जो आहे तो कठीण होत गेला. आणि माझं कर्तव्य काय आहे, अप टू द मार्क मला जाऊन मला ते श्राद्ध संपन्न करायचं आहे. तेव्हा मला ती कार्यसिद्धी मिळेल. मला त्याच्यामध्ये जाच नाही वाटला पाहिजे. मला उलट आनंद वाटला पाहिजे की अच्छा मला हे कळलं, आता मी अधिक पितरांच्या जवळ जाईन. अच्छा मला ही गोष्ट कळली, आता मी अधिक पितरांसाठी उत्तम सेवा करीन. ही जी भावना आहे ना, हा आपला धर्म आहे, ही आपली ओळख आहे. त्याग ही आपली ओळख आहे, भोग ही आपली ओळख नाही आहे. आणि आपण तीच ओळख बनवायला बघतो. पैशाचा आधार घेऊन धर्म करावा, म्हणजे पैशाचा वापर करून धर्मकार्य करावं. आणि लोक काय करतात, धर्मकर्म करून पैसा मिळेल अशी इच्छा करतात, म्हणजे धर्माला साधन बनवतात आणि पैशाला साध्य बनवतात. तर ते आपला हा धर्म नाही आहे. पैसा हे साधन आहे आणि धर्म हे साध्य आहे. अच्छा. आणि मग या आता ऐकायला आणि म्हणतात ना, मला आता थोडंसं फिलॉसॉफी म्हणजे शब्द कमी पडेल, पण मी जस्ट कळेल लोकांना म्हणून वापरतोय. तर हे तर कळालं हिंदू धर्माच्या बद्दल. पण मग साध्या माणसाने हिंदुत्वाचं किंवा हिंदू धर्माचं वर्तन करायचं असेल किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही सांगू शकाल का की कशा कराव्या? त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्या प्रत्येकाने आपल्या जवळच्या जाणकाराकडून जाणून घ्याव्यात. त्यासाठी गीतेमध्ये एक वाक्य आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. 3 स्टेप सांगितलेत की तुम्हाला काही जाणून घ्यायचं आहे तर आधी प्रणिपात करा, दुसरा परिप्रश्न करा आणि तिसरी सेवा करा. म्हणजे आता समजा तुमच्याजवळ एखादे गुरुजी आहेत किंवा काही धार्मिक उपदेश करणारी कोणी सत्संग आहे किंवा तुम्हाला काही सोशल मीडिया, इंटरनेट इत्यादी ठिकाणून काही ग्रंथांची माहिती मिळाली तर तो वैयक्तिक अभ्यास सुरू करायला लागतो. आता सहज तुम्हाला काहीही मिळणार नाही, ज्ञानसुद्धा तुम्हाला सहज मिळणार नाही. तुम्ही कसं जगायचं आहे हे तुम्हाला सहज कळणार नाही. तुम्हाला तुमचं नित्यकर्म काय आहे हे ठरवण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. सर्वसामान्य जे माणसं आहोत त्यांच्यासाठी सूर्योदयाला उठणं, सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही जे थोडक्यात काही गोष्टी विचारल्या तर त्याच्यासाठी मी एक ढोबळ मानणे सांगतो की सूर्योदयापूर्वी उठणं, त्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं. सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं आणि सूर्य जिथे तुम्ही घरात असाल तर सूर्य दिसलाच पाहिजे असं नाही. दिसू शकला, तुम्ही टेरेसवर जाऊ शकलात किंवा गॅलरीत जाऊ शकलात तर उत्तम. नसेल शक्य तर ज्या दिशेला सूर्य आहे, आता तुम्ही म्हणाल सूर्य पूर्वेला असतो ना, तर त्याचं उत्तर आहे नाही. सूर्य वर्षातनं 2च दिवस पूर्वेला उगवतो. उत्तरायणात सूर्य ईशान्येकडे जाऊन उगवतो आणि दक्षिणायनामध्ये सूर्य आग्नेयपर्यंत जाऊन उगवतो. त्याचा जो आंदोलनाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये इकडनं इकडे येताना तो एक दिवस मध्यावर येतो, पुन्हा इकडे जातो आणि इकडनं इकडे येताना परत तो 1 दिवस मध्यावर येतो आणि पुन्हा इकडे जातो. हे वर्षातले 2च दिवस तो एक्झॅक्ट पूर्वेला उगवतो, अन्यथा तो रोज पूर्वेला उगवत नाही. त्यामुळे सूर्य उगवते ती पूर्व दिशा नाही. अरण्यात जाणारे जे असतात वाईल्ड लाईफर्स, ते पूर्व कशी शोधतात, सूर्याकडे बघून नाही शोधत. ते काठी रोवतात भूमीमध्ये आणि त्या सूर्याच्या प्रकाशामुळे तिची सावली जिथे पडलेली आहे तिथे एक फुली मारतात. त्यानंतर 10 मिनटं थांबतात.
ते जसा सूर्य वरती वरती येतो तशी ती सावलीसुद्धा अशी अशी होते त्या काठीची. 10 मिनिटानंतर तिथे जिथे सावली गेले तिथे दुसरी फुली मारतात आणि त्याचा इंटरसेक्शन घेतात. ती जी रेस मिळते ती त्यांना पूर्व पश्चिम रेस मिळते. अच्छा. सूर्याकडे बघून ते रेस पूर्व नाही ठरवत. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सूर्य कुठे उगवतोय ते जाऊन बघायचं की बाबा हा ह्या दिशेला सूर्य उगवतो, तिकडे तोंड करून उभं राहायचं आणि त्याच्या दिशेने सूर्याय नमः एवढे 5 अक्षर आहेत. किती आहेत? 5 अक्षर आहेत. सूर्याय नमः असं म्हणून पाणी सोडायचं. ते पाणी सोडल्याशिवाय तुम्हाला तुमच्या घरातल्या देवांची पूजा करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय. त्यामुळे सूर्याकडे बघून सूर्याय नमः असं म्हणून पाणी द्यायचं आणि मग घरी यायचं. बरेच जण देतात कलश घेऊन, मी बघतो जाताना ते असे तुळशीत वगैरे पाणी ओततात. तुळशीत नाही ओतायचं. तुळशीला पाणी घाला, पण सूर्याला जे अर्घ्य द्यायचे ते तुळशीत नका देऊ. ते ताम्हणात किंवा भूमीवर द्या, चालेल. म्हणजे ते पडेल, देतोय सूर्याला, ते पडतंय खाली. तर हे जे आहे ते पहिली गोष्ट म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं. मग तुमची देवपूजा जी काय असेल, तुम्ही देव धुवून करता की देव पुसून करता की केवळ फुलं वाहून करता की केवळ दिवा लावून करता, जे काय तुमचं असेल तुमच्या पूजेची पद्धत, ती पूजेची पद्धत तुम्ही तुमची पूर्ण करायची. किंवा घरातला एकच माणूस पूजा करत असेल, आपण फक्त नमस्कार करत असू, तरी देखील आपण अर्घ्य तर दिलंच पाहिजे. कारण नमस्काराची सुद्धा आपल्याला योग्यता अर्घ्य दिल्यानंतर प्राप्त होते. अच्छा. त्यामुळे सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. आणि आपले जे आपल्या ज्या कुलदेवता आहेत त्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. सगळी त्यांची स्थानं आपल्याला माहिती पाहिजेत की आपल्या कुलदेवता कुठे आहेत, कोणत्या गावात आहेत, कोकणात आहेत का, देशावर आहेत का, आंध्र प्रदेशात आहेत की कर्नाटकमध्ये आहेत, जिथे कुठे आहेत ते स्थान आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या कुलदेवतांचं आपण रोज स्मरण केलं पाहिजे आपल्या ह्याने. आणि पितरांचं स्मरण आपण केलं पाहिजे रोज. तर पितरांसाठी आपण काहीतरी भात किंवा काहीतरी बाहेर आपण कावळ्याला वगैरे ठेवतो, तेही आपल्या कर्तव्य आहे. आणि तेव्हा पितरांचं स्मरण केलं पाहिजे. आणि आई वडिलांना नमस्कार वाकून रोज, आणि गुरूंना नमस्कार. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या कराव्यात. आणि मग ज्याला अजून पुढे जायचं आहे त्यांनी काहीतरी नियम घ्यावा आयुष्यामध्ये, धार्मिक छोटा नियम घ्यावा पण शाश्वत घ्यावा. की मी श्लोक म्हणल्याशिवाय जेवणार नाही. एक उदाहरण सांगतो की बाबा कुठला वदनी कवळ असेल किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे हा श्लोक असेल, जो काही तुमचा श्लोक तुम्हाला आवडता कुठला श्लोक आहे, किंवा गीतेतले काही यज्ञशिष्टासेन संतो मोच्यन्ते सर्व किल्बिषयी, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवेर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम वगैरे गीतेतले श्लोक आहेत. तुम्हाला आवडलेले 1, 2, 10 किंवा एकच असं काही तुम्ही ठरवू शकता की हा श्लोक म्हटल्याशिवाय मी घास घेणार नाही, शेंडी तुटो की पारंबी तुटो, असा कठोर नियम माझा. असा काहीतरी एक कठोर शाश्वत नियम आपल्या आयुष्यात हवा. कारण तो तुमचं खूप मोठ्या संकटातनं तुम्हाला तारून नेतो. याचं प्रमाण भगवद्गीतेत आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, असं भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात. अरे स्वल्प तरी धर्म कर, स्वल्प जरी धर्म केलास ना तरी तो तुझं भविष्यात एखादं समजा मोठं संकट येऊ घातलं असेल तुझं, त्यातनं सुद्धा तो एक एवढूसा केलेला पण रोज केलेला धर्म तुला त्यातून काढून देईल. त्यामुळे आपलं एक कर्तव्य की एक तरी आपलं धर्मकर्म आयुष्यामध्ये एकदम कठोर नियमाचं असावं. बाकी शिथिल नियम आहेतच, म्हणजे आपण शिथिलच करतो सगळे, फार काही आग्रहाने आपण काही करत नाही, पण आग्रहाने एक तरी करावं. ठीक असं चालेल. तर या भागाची आपण समाप्ती इथेच करूया. श्रीराम. श्रीराम.